भिवंडीमध्ये माजी महापौर विलास पाटील यांच्या घरावर दगडफेक, भाजप आमदार महेश चौगुले समर्थकांकडून दगडफेक झाल्याचा आरोप, 2 गटात तुफान राडा। आणि पहिली बातमी आहे भिवंडीमध्ये माजी महापौर विलास पाटील यांच्या बंगल्यावर दगडफेक झाली आहे। आमदार महेश चौगुलेंच्या समर्थकांनी ही दगडफेक केल्याचा आरोप विलास पाटलांनी केलाय। दगडफेकीनंतर विलास पाटलांनी कुटुंबियांसह छत्रपती शिवाजी चौकात आंदोलन केलं। महापालिका निवडणुकीमध्ये दोघांचीही मुलं एकमेकांविरोधात उभी होती। भिवंडीमध्ये आज 2 गटात जोरदार राडा झाला। त्यानंतर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला। दरम्यान महापालिका निवडणुकीमध्ये दोघांचीही मुलं एकमेकांविरोधात उभी होती। भिवंडी महापालिकेच्या निवडणुका संपल्या, मात्र राडे काही संपायला जाऊन घेत नाही। आपण जर या ठिकाणी पाहिलं प्रभाग नंबर 1 मध्ये या ठिकाणी पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आमदार समर्थक असतील किंवा माजी महापौर समर्थक असतील यांच्यामध्ये राडे झालेले आहेत। विशेषतः आपण जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी चौकामध्ये या ठिकाणी संपूर्ण गर्दी जी या ठिकाणी पाहू शकतो, तणावपूर्ण वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। पोलीस मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि विशेषतः आपण जर पाहिलं या ठिकाणी तर माजी महापौर यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे की त्यांच्या बंगल्यावरती पहिले आमदार समर्थकांनी या ठिकाणी पहिले दगडफेक केली आणि त्यानंतर संपूर्ण राड्याला सुरुवात झाली। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पोलीस मोठ्या बंदोबस्तासह या ठिकाणी परिसरात दाखल झालेले आहेत। सध्या परिस्थिती या ठिकाणी नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस जे ठिकाणी प्रयत्न करतात आहे। माजी महापौर विलास पाटील यांचं म्हणणं आहे की प्रथम त्यांच्या बंगल्यावरती दगडफेक करण्यात आली आणि त्यानंतर या राड्याला सुरुवात झाला। मात्र माजी आमदार महेश चौगुले यांच्याशी जेव्हा बातचीत केली तेव्हा त्यांचं म्हणणं आहे की या राड्याला प्रथम त्यांनी सुरुवात केली आणि दोन्ही गट जे आहेत ते समोरासमोर होते, एक दुसऱ्यांवर दगडफेक करत होते। मात्र ही संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सध्या पोलीस मोठ्या बंदोबस्तासह छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये तैनात आहेत आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहे। अनिल वर्मा, एबीपी माझा, भिवंडी। काय सांगाल आजची या ठिकाणी काय परिस्थिती होती, काय झालं नक्की? तुम्ही या ठिकाणी ठिय्या आंदोलन करत आहात? ॲक्च्युली आम्ही सर्व प्रचार विजयच्या हिशोबाने आम्ही लोकांचे आभार मानत होतो। माझ्या घरामध्ये एक छोटा 2 वर्षाचा मुलगा आहे, माझ्या 3 सुना आहेत माझ्या, आणि घरात आमच्या कोण नव्हता। असे अचानकपणे आमदार महेश चौगुलेचा मुलगा, माझ्याकडे व्हिडिओ शूटिंग आहे, एक 100 पोरं पोलीस प्रोटेक्शन घेऊन माझ्या घरात त्यांनी दगडफेक केली। माझ्या सुनाला त्यांनी घाबरण्याचा प्रयत्न केला, लहान मुलाला घाबरण्याचा प्रयत्न केला, माझ्या गाड्यांच्या काचा फोडल्या, आतमध्ये माझा जेवढा स्टाफ बसला त्या स्टाफला त्यांनी मारहाण केली। म्हणजे जर हे इलेक्शन हारले त्यांना पचत नाही म्हणून अशा प्रकारची गुंडेगिरी पोलिसांसमोर, पोलीस त्यांना प्रोटेक्शन देऊन आतमध्ये घेऊन जातात आणि प्रोटेक्शन घेऊन त्यांना बाहेर घेऊन येतात। तर हे सगळं काय चाललेलं आहे हा मला कळत नाही आहे। जर मुख्यमंत्री महोदयाने हेच करायचं असेल तर समोर येऊन आम्हाला गोळ्याच घाला ना, त्यापेक्षा आम्ही त्या गोळ्या खायला तयार आहोत। जर एखाद्या कुठल्या BJP पक्षाला एखादी हार सहन नसेल होत त्या आमदाराला, त्या आमदाराच्या काय नीचपणा आहे, त्याच्या नीचपणालाच, त्याच्या जुगाराच्या अड्डे, त्याच्या गुंडेगिरीलाच लोकांनी वैतागून त्याच्या मुलाला हरवलेलं आहे। आणि जर ह्या पद्धतीचं जर BJPला सहन होत नसेल आणि या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची जर ते लोक दहशत निर्माण करत असेल तर सरळ प्रशासनाला सांगा गोळ्या घाला आमच्यावरती। विलास पाटील यांच्या बंगल्यावरती दगडफेक झाल्यानंतर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर परिस्थिती तणावपूर्ण या ठिकाणी निर्माण झालेली आहे। त्यामुळे पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात या भागामध्ये लावण्यात आले आहे। मात्र परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस प्रयत्न करतात। अनिल वर्मा, एबीपी माझा, भिवंडी। दरम्यान दगडफेकीचा आरोप झालेले आमदार महेश चौगुले यांनी या सगळ्या प्रकरणावर काय प्रतिक्रिया दिली बघूया। इलेक्शन झालं, शांततेने सगळं होऊन संपलं। काल त्यांनी रात्री एका कार्यकर्त्याची वडापावची गाडी आहे ती गाडी तोडली, लाद्या बिद्या टाकून गाडी तोडली। आज 2 कार्यकर्त्यांना मारहाण केली। त्याच्यानंतर आज ऑफिसला बसलो असतो आम्ही तर ते 400-500 लोक घेऊन इकडे धावून आले। त्याची व्हिडिओ आहे, तो किती खोटा बोलतो ना ते तुम्हाला समजते। व्हिडिओ आहे त्याच्यात, पण सिनियर साहेबांना पण धक्काबुक्की केले, सिनियर साहेबांना पण हात टाकलाय, त्यांना पण बाजूला करून त्यांनी हे केले। त्यांचं म्हणणं आहे की आधी तिकडे कार्यकर्त्यांनी त्यांच्या बंगल्यावर दगडफेक केली, दाखवा ना कुठे दगडफेक केली। तर या घटनेबद्दल पोलिसांनी काय माहिती दिली आहे तेही बघूया। शिवाजी चौकामध्ये हा प्रकार घडलेला आहे। दोन्ही ठिकाणी आम्ही
पोलिसांनी इथे लाठीचार्ज करून जमाव पांगवलेला आहे. आता इथे कुठल्याही परिस्थितीमध्ये कायदा सुव्यवस्थेचा भंग करणाऱ्या प्रत्येकावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सगळ्यांनी लक्षात घ्यावं की भिवंडीची कायदा सुव्यवस्था परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास आपल्या विरुद्ध जोरदार कारवाई करण्यात येईल.